नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भारतीय जनता पार्टी उत्तर नागपूर माजी नगरसेवक दीपक अरोरा यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 9 चे वार्ड अध्यक्ष प्रवीण चौरे यांनी आपल्या टीम सोबत इंदोरा मोठा बुद्धविहार परिसरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोतीचूरचे लड्डू नागरिकांना महावितरण करून शुभेच्छा दिल्या। यावेळी बौद्ध धर्मगुरू भंते सुरई ससाई यांचा आशीर्वाद प्रवीण चौरे यांनी आपल्या टीम सोबत घेतला। या प्रसंगी उपस्थित रोहित शुक्ला, प्रतीक्षा चौरे, पिंकी पाटील, मीनाताई खोब्रागडे, आशिष रासे, ललिता वाल्ले, बबलू कोंढावे उपस्थित होते। कॅमेरामन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात आंबेडकर पुतळास्थळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आदरांजली अर्पण केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं बाबासाहेबांना नमन करण्यासाठी आलो असून समता, ममता आणि बंधुत्व या तत्वावर समाज चालावा यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलं। आज चंद्रपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसर भीमसैनिकांनी गजबजून गेला आहे। महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज महायुतीचा उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांच्या समवेत दरवर्षीप्रमाणे अभिवादन केलं। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं स्मरण करत त्यांच्या विचारावर, संविधानावर देश चालण्यासाठी मीही माझं छोटं योगदान देईन। बाबासाहेबांचा विचार हा देशाला समता, ममता, बंधुत्व देणारा विचार आहे आणि या विचारावर समाज एकत्रित येऊन सर्व जाती धर्मांनी एकत्रित चालावं यासाठी नेहमीच भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहिली आहे आणि पुढेही भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहील। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। चंद्रपूर जिल्ह्यात एका धार्मिक कार्यक्रमानंतरच्या सामूहिक भोजनातून 100 नागरिकांना विषबाधा झाल्याचं उघड झालं आहे। यातील एक वृद्ध व्यक्ती रामप्रेक्ष यादव दगावला आहे। चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हा मृत्यू नोंदविला गेलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या माजरी गावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर मंदिरात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं। भोजनानंतर सहभागी 100 लोकांना रात्री उशिरा मळमळ, उलटीचा त्रास झाल्यानंतर आसपासच्या वेस्टर्न कोल्ड फील्ड्स लिमिटेड रुग्णालय, वरोरा उपजिल्हा रुग्णालय, स्थानिक आरोग्य केंद्र इथं दाखल करण्यात आलं। घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना भेट दिली आहे। सध्या पोलीस व आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। बाइट कालीमा मंदिर निवासी में खाना था, खाने में क्या प्रॉब्लम होने के कारण सबकी तबीयत खराब होने गई और कोई प्रॉब्लम नहीं है। बनाने वाले का, खाने वाले का कोई दोष नहीं है। ऐसा क्या हुआ हमको मालूम नहीं। तो उसमें लगभग आधे लोगों को प्रॉब्लम हुआ, आधे लोगों को नहीं। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात वस्तूंचं कलेक्शन काटोल रोड स्थित शांतिवनच्या स्तूपमध्ये करण्यात आलं आहे। करोडो आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या या शांतिवनात आंबेडकरांच्या वस्तूंचं दर्शन करण्यासाठी हजारो अनुयायी येतात। मात्र मागच्या 4 वर्षापासून या सर्व वस्तू पेटीत बंद करण्यात आल्या आहेत। याचं कारण म्हणजे वर्षानुवर्ष ठेवण्यात आलेल्या या वस्तू खराब होत चालल्या होत्या। या वस्तूचं जतन व्हावं म्हणून राज्य सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली। शासनाने यासाठी 40 करोड रुपये दिलेत। या निधीमध्ये शांतिवनच्या 11 एकर जागेत विविध प्रकारच्या 9 वस्तू तयार करण्यात आल्या आणि शासकीय निधीच्या मदतीनं या संपूर्ण वस्तू केमिकल ट्रीटमेंट होऊन परत आणल्या गेल्या। मात्र
या वस्तू ठेवण्यासाठी जे स्तूप तयार करण्यात आलं त्यासाठी लागणारी रक्कम सरकारनं मंजूर केली नाही. शांतीवनच्या डेव्हलपमेंटसाठी 157 करोड मागण्या आल्या, मात्र इतक्या पैशांची गरज नाही म्हणून हा निधी थांबविण्यात आला. एनआयचे चेअरमन यांनी विकासासाठी 29 करोडचा प्रोजेक्ट मागितला, मात्र हा अहवाल सादर करण्यावरही निधी देण्यात आला नाही. एकंदरीतच प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमूल्य वस्तू मागील 4 वर्षांपासून पेटीत बंद आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे शांतीवनच्या वास्तूबाबत शासनाच्या उदासीन धोरणातून स्पष्ट होते. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. राज्य आणि केंद्राची सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत संवेदनशील असल्याचा दावा नेहमी करत असतं. उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि आपण बघू शकतो की उद्या देखील एक मोठा जनसागर जो आहे तो इथे येणार आहे. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे दर्शन ते करू शकणार नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे? ह्या सगळ्या वस्तूंचं जे आहे ते केमिकल ट्रीटमेंट झालेलं आहे, मात्र तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी ह्या वस्तू बघू शकणार नाही. त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे आपण जाणून घेऊया. शांतीवनचे जे व्यवस्थापक आहेत संजय पाटील सर आता आपल्यासोबत आहेत. सर, आपण या शांतीवनामध्ये जे आलात तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे 40 करोड दिलेत त्या 40 करोडमध्ये आपण बघतायत की इथे 9 बिल्डिंगा तयार झालेल्या आहेत. प्रकरण तर सुशोभीकरण झालेलं आहे, परंतु मुख्यतः जे बाबासाहेबांचं वस्तुसंग्रहालय आहे, बाबासाहेबांच्या वस्तुसंग्रहालयाचा ढाचा तयार झालेला आहे, त्याचं केमिकल ट्रीटमेंट झालेलं आहे. केमिकल ट्रीटमेंट होऊन मात्र आता त्या वस्तू जर बाबासाहेबाच्या या वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवायच्या तर याच्याकरता जवळपास 51 करोडची गरज आहे. आणि ते आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हटलं होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या यांनी म्हटलं की ते स्टेट गव्हर्नमेंट पैसे देईल आणि स्टेट गव्हर्नमेंटने 174 करोडचा आम्ही प्रोजेक्ट दिला आणि तो प्रकल्प मात्र थंडावस्थेमध्ये ठेवलेला आहे. आणि आता जर आपण पाहतो आहे याच्यामुळे पाहायला नाही मिळत बाबासाहेबांच्या, कारण की इथे या वस्तुसंग्रहालयामध्ये बाबासाहेबांकडे जसं की आपल्याकडे बाबासाहेबांचा कोट आहेत, सगळ्यात जास्त बाबासाहेबाच्या कुठल्या वस्तू असतील ते फॅब्रिक म्हणजे कपड्यापैकी आता बाबासाहेबाचा स्टॅच्यू बनवणे आहे, त्याला केमिकल ट्रीटमेंट झाल्यानंतर ते इथे ठेवायच्या होत्या. तो मग बाबासाहेब तो कोट घालतील आणि त्याच्यावर आपण सेन्सर लावून त्या लोकांच्या दर्शनार्थ ठेवणार होतो. कारण निधीच्या अभावी 13 एप्रिल 2023ला माननीय पंतप्रधान मोदी सर यांच्या ऑनलाईन पद्धतीने त्याचं उद्घाटन करणार होते. या 1 वर्षामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट सगळ्या प्रकारच्या या प्रोजेक्टला 174 करोड रुपये देऊन या प्रोजेक्टला पूर्ण करणार होते, परंतु तसं कुठल्याही प्रकारचं झालं नाही. आणि आजही मात्र बाबासाहेबाच्या वस्तू ज्या आहेत त्या थंड अवस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि बंद पेटीमध्येच आहेत. आणि हीच अवस्था कदाचित अशी राहिली तर येणाऱ्या भावी जनतेला बाबासाहेबांच्या वस्तूसुद्धा पाहायला मिळणार नाही, कदाचित 3 आणि 4 वर्ष जर शासनाचा निधी आला नाही तर. की अजून किती पैशांची गरज आहे काय वाटतं तुम्हाला? महाराष्ट्र शासनाने सर्वप्रथम 40 करोड दिले आणि सेंट्रलने 17 करोड दिले. तर सेंट्रलची ही जी 17 करोडची एक बिल्डिंग तयार झालेली आहे, 40 करोडमध्ये एक गेस्ट हाऊसची बिल्डिंग झाली, त्याच्याबरोबर एक ऑडिटोरियम झालं, बाबासाहेबांचं नवीनतम वस्तू संग्रहालयाचा ढाचा झाला, एक धम्मप्रचारक प्रशिक्षण विद्यालयाची बिल्डिंग झाली, त्याच्या बाजूला टीचर कॉटेज झालं, कंपाऊंड वॉल झाली, त्याच्यानंतर आनपानसातेची बिल्डिंग झाली, मेडिटेशनची बिल्डिंग झाली. पण मुख्य जे बाबासाहेबांचं वस्तुसंग्रहालय होतं ते मात्र त्याच्यामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही, कारण की हा पहिला हप्ता होता. दुसऱ्या हप्त्यामध्ये एक 174 मान्य आमचे आमदार समीर मेघे सरांनी सुद्धा शासनाला पत्र लिहून कळवलं होतं की या सगळं निधीची गरज आहे, तर याकरता 174 करोड निधी मंजूर करून शासनाने द्यावं. माननीय प्रशासन आमची नोडल एजन्सी NIT होती, NITचे तत्कालीन जेव्हा चेअरमॅन साहेब होते सूर्यवंशी सर, तर त्यांनासुद्धा आम्ही प्रोजेक्ट दिला. त्यांनी म्हणाले की भाई एवढ्या निधीची गरज नाही, त्याला 29 करोडपर्यंत आणा. आणि तो 29 करोडचा प्रोजेक्ट आणायला लावलात आणि तो 29 करोडही दिले नाही. म्हणजे आता जर म्हटलं ते 40 करोड आणि सेंट्रलचे 17 करोड याच्यावरती एकही रुपयाचा निधी शांतीवनाकरिता आलेला नाही. सर, आपण 174 करोड रुपयांचा अहवाल दिलेला होता, प्रोजेक्ट दिला होता, ते त्यांनी 29 करोडपर्यंत आणला आणि ते देखील त्यांनी मंजूर केलं नाही. काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर सरकार का म्हणून अशा प्रकारचं, म्हणजे त्यांची भूमिका का अशी असते? काही प्रशासनाचं बाबासाहेबाच्या कार्याबद्दल दोघंही उदासीनता दर्शवतात.
जसं की इथे बघा 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांनी बाबासाहेबांनी या देशाचं संविधान टाईप केलं आणि या ठिकाणी त्या शांतिवनामध्ये त्या बाबासाहेबांचं टाईपरायटिंगची मशीन ठेवलेली आहे. 1908ला त्यांच्या वडिलांनी त्यांना जेव्हा ते मॅट्रिक झाले तर अभ्यास करायसाठी एक कंदील दिला होता, तो कंदील इथे ठेवलेला आहे. या सगळ्या वस्तू इथे ठेवल्यानंतर शासन असो का प्रशासन असो, बाबासाहेबाचा प्रोजेक्ट जर म्हटलं तर नाकाला कुठंतरी चावल्यासारखं होतं आणि त्यामुळे आता हे करता येत नाही. आम्ही काँग्रेसच्या सरकारामध्ये सुद्धा गेलो होतो. ही जागासुद्धा दगडखानीमध्ये ठेवली होती काँग्रेसच्या शासनाने. आम्ही विनंती केली, पण ही जागा दगडखानीतून सुद्धा काँग्रेस गव्हर्नमेंटनी काढली नाही. शेवटी बाबासाहेबांच्या वस्तूचं केमिकल ट्रीटमेंट व्हावं म्हणून ऑस्ट्रेलिया एक इंडिया टी व्हीने न्यूज केली आणि इंडिया टी व्हीची न्यूज बघून विनोद डेनियलनी ऑस्ट्रेलियावरून येतात आणि ते म्हणतात की बाबासाहेबांच्या एवढ्या महापुरुषाच्या वस्तू अशा अवस्थेमध्ये याचं केमिकल ट्रीटमेंट मी करून देईल. ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटकडून काही पैसा घेईल, काही आम्ही कलेक्ट करू आणि या सगळ्या वस्तूचं तेव्हा महाराष्ट्र शासनाला जाग येतो आणि 2014मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या याच्यामध्ये ते केमिकल ट्रीटमेंटची प्रोसिजर राहते किंवा बाबासाहेबांच्या वस्तू ज्या दगडखानीमध्ये टाकलेल्या होत्या जी जागा त्या दगडखानीतून काढतात आणि एक विकास कामाच्या याला सुरुवात होतो. परंतु ती आता 14चा तो काळात 24 आला, 10 वर्ष झाली. 10 वर्षामध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या ज्या वस्तू संग्रहालय जे आहे त्या लोकांच्या दर्शनार्थ बाबासाहेबांच्या वस्तू आल्या नाही म्हणजे मग त्याला उदासीनता नाही म्हणता येणार का? हे एक शासनाने जरी हे केलं पण प्रशासन कुठं आहे, कुठंतरी जास्त कायद्याच्या याच्यात कुठंतरी अडकल्यासारखं दिसतो. आणि एक असं म्हणायला हरकत नाही की बाबासाहेबांचं कार्य कुठलंही असो, शासन आणि प्रशासन दोघंही उदासीनता जास्त, प्रशासन जास्त उदासीनता असतो. 2.5 करोडचं टेंडर, 40 करोडमध्ये जे 2.5 करोडचं त्याचं टेंडर होऊन आज 3-3.5 महिने झाले पण अजूनही वर्क ऑर्डर झाला नाही. मग याला काय म्हणा? आमची नोडल एजन्सी NIT आहे. NITनी कुठल्याही प्रकारचं अजून आहे त्याला वर्क ऑर्डर त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं नाही म्हणजे 3-3.5-4 महिने एखादी गोष्ट टेंडर झाल्यानंतर पेंडिंग राहतो. बाबासाहेब जो कालावधी ह्या 3 वर्षाचा कालावधी ह्या 3 वर्षामध्ये हे बिल्डिंग पूर्ण करून द्यायचे आहे, त्याला 10 वर्ष होऊन जातात तरी ती बिल्डिंग पूर्ण होत नाही, न पजेशन येत नाही त्याचं, NIT पजेशन देत नाही. मग त्याला उदासीनताच म्हणावं लागेल. बाबासाहेबांचा हा जो प्रोजेक्ट आहे याच्याकरता 40 करोड आलेत, सेंट्रलचे 17 करोड आले, पण आपल्या आर्किटेक्ट साहेबांनी 174 करोडचा एक प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे. 174 करोड जर आलेत तर ह्या सगळ्या नवीनतम बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय तर 51 करोड त्यापैकी या बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयाकरता लागतात. कारण की या वस्तू संग्रहालयाला निर्जंतुकीकरण करणं आहे, त्याच्यानंतर इथे 48 AC लावणं आहे, बाबासाहेबाच्या अलमाऱ्या बनवणं आहे, बाबासाहेबांचे स्टॅच्यू बनवणं आहे, त्या प्रकारची त्याची डिझाईन करणं आहे. या सगळ्या आता स्टॅच्यू म्हटलं, AC म्हटलं, या सगळ्या गोष्टीला आणि मग तो बाबासाहेबाचा कोट असो की काही असो, बाबासाहेबांनी जसं BC लंडनला दिलेलं महत्त्वपूर्ण एक कोट आहे तो आपल्याकडे आहे. 1908ला त्यांच्या वडीलनी त्यांना अभ्यास करायसाठी कंदील दिला तो आपल्याकडे आहे. बाबासाहेबांचं जेव्हा महाप्रयाण झालं, आपल्यामधून बाबा निघून गेलेत, त्यावेळेस बाबासाहेब जो कंबल ओढून होते तो कंबल आपल्याकडे आहे. तर बाबासाहेबांचा एक स्टॅच्यू तयार करायचा, त्या स्टॅच्यू बाबासाहेब ओढून घेतील तर हलकंसं संगीत चालेल, बुद्धम शरणम गच्छामी. अशा प्रकारचं जर नवीनतम करायचं आहे आणि या प्रोजेक्टला जर हटून करायचं आहे, या प्रोजेक्टला जर शांतिवनासारखं करायचं आहे तर निश्चितच 174 करोड या प्रोजेक्टला लागतील. बघा ह्या वस्तू आपल्याकडे 91-92ला आल्यात. मग आत्तापर्यंत त्या वस्तू आपण 2दा फिमिकेशन केलं आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे 40 करोड दिले तर 1.25 करोडमध्ये ते बाबासाहेबांचं वस्तूच्या केमिकल ट्रीटमेंट केलं आहे. ह्या जवळपास आपल्याकडे 16-17ला आल्यात. आता 17पासून तर 2024पर्यंत म्हणजे हार्डली 2 वर्ष म्हटलं होतं त्यांनी का लवकर तुम्ही ते वस्तू संग्रहालय तयार करून बाबासाहेबांच्या वस्तू केमिकल निर्जंतुकीकरण त्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवा आणि लोकांच्या दर्शनार्थ ठेवून. पण आज 4 ते 5 वर्ष झाले पण बंद पेटीमध्ये बंद अवस्थेमध्ये ठेवलेले आहेत. कारण आपण ठेवू शकत नाही, कारण ठेवायच्या कुठे बाबासाहेब, मग त्याला पर्याय उरत नाही ना. बंद अवस्थेमध्ये ठेवल्या. आता आपण AC त्याला कंट्रोल करून, ॲटमॉस्फिअरला कंट्रोल करून आपण त्या बाबासाहेबांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. परंतु तरीही आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला विनंती करतो की बाबासाहेबांच्या येणाऱ्या भावी पिढीला बाबासाहेबांच्या वस्तूला
बाबासाहेबाच्या वस्तू पाहायला मिळाल्या पाहिजे. म्हणून विनंती आहे की त्यांनी बाबासाहेबाच्या वस्तू संग्रहालयाकरता लागणारा निधी लवकरात लवकर दिला तर येणाऱ्या भावी जनतेला बाबासाहेबाच्या वस्तू पाहायला मिळतील. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनचरित्रातील संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या या शांतिवनाच्या स्तूपात ठेवलेल्या आहेत. या संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या नष्ट होत चाललेल्या होत्या, त्यामुळे त्याचं केमिकल ट्रीटमेंट करणं अत्यंत गरजेचं होतं आणि अत्यंत संघर्षातून जे आहेत त्या ह्या संपूर्ण वस्तू केमिकलची प्रोसेस होऊन परत आलेल्या आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारच्या दुर्लक्षतेमुळे ह्या संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेल्या आहेत. फक्त सरकारचा निधी न मिळाल्यामुळे ह्या संपूर्ण वस्तूंपासून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्या या वस्तूंच्या दर्शनापासून मुकणार आहेत. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. चंद्रपूरच्या देवी महाकालीचे नवरात्र म्हणजे भक्तीला उधाण. आंध्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या या भागात हजारो वर्षापूर्वी गोंड राजांची सत्ता होती. या साम्राज्याची राजधानी चंद्रपूर होती. या शासकांची मार्गदर्शक देवी म्हणून माता महाकाली ओळखली जाते. एक छोटं मंदिर असलेलं हे क्षेत्र गोंड साम्राज्याची शूरवीर राणी हिराई आपल्या संपन्न कार्यकाळात आजच्या भव्य रूपात बांधलं आणि सुरू केली देवी महाकालीची यात्रा. पूर्वीपेक्षा दळणवळण सुलभ झाल्यानं ही यात्रा अधिक यात्रेकरूंना आकर्षित करीत आहे. विविध अनुष्ठान व धार्मिक कार्यक्रमांनी ही वार्षिक यात्रा लाखो भाविकांचा केंद्रबिंदू ठरली. देवी महाकालीच्या चैत्र नवरात्र उत्सवाचा आजपासून प्रारंभ झाला. घटस्थापना आणि महाआरतीत हजारो भाविक भक्त सहभागी झाले. मराठवाडा आणि तेलंगणा राज्यातील लाखो भाविक महिनाभर चालणाऱ्या यात्रेत सहभागी होतात. चंद्रपूरच्या महाकाली मातेच्या दर्शनासाठी जीव आसुसतो अशी भावना भाविक भक्त व्यक्त करतात. षष्ठी, आज हे नवरात्र चैत्र पौर्णिमेचं षष्ठीपासून बसतात. आज सकाळी 3:30 वाजतापासून घटस्थापनेची तयारी झाली. आणखी घटस्थापना 6:30 वाजता झाली. आणखी त्याचप्रमाणे आरती पण 6:30-7 वाजतापर्यंत पूर्ण झालेली आहे. आणखी हे नवरात्र हनुमान जयंती आणि पौर्णिमेपर्यंत चालते चैत्र नवरात्र. त्याचप्रमाणे याच्यात मराठवाड्याचे नांदेड, परभणी, लातूर, पुसद इकडं या साईडचे आणखी त्या महाराष्ट्राच्या लगतचे म्हणजे आंध्र प्रदेशाच्या बॉर्डरचे लोक साधारणतः जास्ती प्रमाणात येतात. ही नवरात्र यात्रा ही बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालते तशी. त्याचप्रमाणे प्रशासन आणखी देवस्थानाकडून पूर्ण सोयीसुविधा करण्यात आलेली आहे. रांगेची सोय आणखी यावेळी नवीन म्हणजे एक फॉगर सिस्टीम आणलेली आहे. त्यात जास्ती परिसरात थंडावा गारवा राहावा म्हणून त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेला आहे. रांगेची सोय केलेली आहे. पण जागोजागी पेंडॉल्स टाकलेले आहे. आणखी आरोग्यासाठी दवाखान्याची पण सोय केलेली आहे. आम्ही वर्षातून एकदा दोनदा दर वर्षाला यात्रेला आम्ही 15-20 वर्षापासून येतो. इथं आल्याशिवाय आम्हाला काही समाधान लागत नाही. बार्शीच्या आला पाड्याच्या याच्या दोन्हीच्या संपर्कात मिळून तर आम्ही आवश्यक येणारच. आमची श्रद्धा आहे महाकालीवर. आज जवळपास 15 वर्ष ते 20 वर्ष होऊन गेले, पण आम्ही वारी सोडल्या नाही. दरवर्षी येत्या गाव खंडगाव, तालुका निगडी, जिल्हा नांदेड पासून देवीच्या नवरात्री चालू झाल्या, चैत्र नवरात्री चालू झाला. आम्ही दरवर्षी येत राहतो. देवीच्या हे आलं की नाही की आमचं मन प्रसन्न जातो. आमचं काय दुःख, आमचं काय हे झालं तरी पूर्ण विसरून जातो. आम्ही देवीच्या सणाधानी धनवर्ष चैत्र नवरात्रीमध्ये येऊन देवीच्या सेवा करत राहतो. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. डॉक्टर प्रवीण महाजन यांनी मागील 33 वर्षांपासून जलजागृती अभियानाचा विडा उचलला आहे. जलक्षेत्रातील 32 वर्षाच्या त्यांचा अनुभव
ते सातत्याने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहिणींसोबत शालेय विद्यार्थ्यांना जल महत्त्व कळावं यासाठी चित्रकला स्पर्धा, नाट्य स्पर्धा, कुकरी स्पर्धेचं त्यांनी कित्येकदा आयोजन केलं. त्यामुळे यंदा हाच विषय घेऊन त्यांनी रामनगर चौकात राम मंदिरच्या प्रांगणात जलजागृती प्रदर्शनीचं आयोजन केलं आहे. या जलजागृती प्रदर्शनीतून जनतेचं प्रबोधन करून पाण्याचा गैरवापर कसा टाळावा याबाबत त्यांनी चित्रांची प्रदर्शनी भरली आहे. या प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. सध्या उन्हाळा चालू आहे आणि पाण्याच्या बाबतीत सर्वकडे आज जर कुठले चॅनल ओपन केलं किंवा कुठलेही न्यूजपेपर ओपन केला तर ठळक बातमी दिसते, पाण्याची कमतरता, टँकरनी पाणी पुरवठा, धरणातलं पाणी संपलं आहे, बाष्पीभवनाने पाणी कमी होत आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत दिवसेंदिवस पाण्याचा जो काही साठा कमी होतो आहे आणि उन्हाळा जसजसा वाढत जाईल तसतशी पाण्याची मागणी वाढत जाते. आणि अशा काळामध्ये पाणी जपून वापरावं आणि पाण्याच्या वापरावर थोडंफार तरी नियंत्रण आलं तर ही एक खारीचा वाटा म्हणून ही प्रदर्शनी आपण लावलेली आहे. या प्रदर्शनीत आपण पाहू शकतात 41-42 चित्राद्वारे हे मोठे मोठे चित्र आहे, कार्टूनमुळे दिलेलं आहे. याच्यात म्हटलेलं आहे किचनमध्ये नळाला 24 तास पाणी, 24 तास पाण्यात फक्त ताट वाटी धुणी. म्हणजे या चित्रात हा धो पाण्याचा नळ चालू आहे आणि एक ताट वाटी फक्त ती मावशी ताई धुते. म्हणजे जर हे केलं आपण तर किती पाण्याची बचत होते हा तिथे दिलेला समोर आहे. घराबाहेर पाण्याची बचत, घरात पाण्याची बचत, कपडे धुताना पाण्याची बचत, स्वयंपाकघरात पाण्याची बचत. आता स्वयंपाकघरात पाण्याची बचत आहे म्हणजे ह्या टिप्स दिलेल्या आहे आपण. म्हणजे या टिप्समध्ये आणि या टिप्समध्ये जो काही विषय आहे तो लोकांना समजावून सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. आज जवळपास 3000 डॅम महाराष्ट्रात आहे, पण 48,000 दलगमी पाणी आपल्या महाराष्ट्रात आहे. आज या 3000 डॅमद्वारे फक्त 13,000 दलगमी पाणी आपल्याला आहे. याचा अर्थ पाणी किती कमी झालं हे पहा. आणि शेवटी उन्हाळ्यात जे पाणी लागणार ते पाणी आणायचं कुठून, कारण पाणी काही कारखान्यात बनवता येत नाही. ते पाणी तुम्हाला तुमच्या डॅममध्ये साठवून, विहिरीत साठवून, तलावात साठवून नंतर उन्हाळ्यात वापरायला लागते. आणि हे साठवणूक जर आपण केली नाही तर येत्या उन्हाळ्यात अनेकांच्या डोळ्याला पाणी राहील, प्यायला पाणी राहणार नाही. म्हणून आपण असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे समृद्धी सलीला दिना ही जलदेवता आहे. या जलदेवतेमध्ये नेहमीच आम्ही पाण्याची उपासना करतो. जसं डोळ्यातून पाणी येतं तसंच पाणी नळातून येण्यासाठी काळजी घ्या असा संदेश आहे. काल काय होतं, आज काय आणि उद्या काय, असा अनेक चित्राद्वारे अनेक गोष्टी आम्ही समाजापुढे मांडल्या आहे. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत त्याबाबत लोक येत आहेत, जातात, पाहतात आणि त्यातून काही ना काही बोध होईल. खारीचा शेवटी हा वाटा आहे माझा आणि आम्ही भारतीय जलसंसाधन संस्थेतर्फे हे कार्य करत असतो. अल नियोचा जो विषय आहे तो शेवटी तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या संसाधनाचा कसा दुरुपयोग केला आणि त्याच्यामुळे हे ऋतुचक्र बदललेलं आहे. आता पहा ना तुम्ही, पहिले झाडं किती होते, सिमेंटच्या रस्त्याने जाताना दोन्ही साईडला पाणी मुरत होतं. तुमच्या घराच्या अंगणामध्ये सारवलेलं घर असायचं, पाणी तिथं मुरत होतं. प्रत्येक ठिकाणी पाणी मुरण्याची प्रक्रिया होती. आणि मुख्य म्हणजे पाऊस हा जवळपास 3 महिने पाऊस पडत होता. आज हा पाऊस 40-42 दिवस पडतो. पाऊस तेवढाच पडतो आहे, पाऊस कमी नाही पडत आहे, पण तो धो पडतो आहे. जसा पहिले एखाद्या बैलबंडीनी शेगावच्या गजानन महाराजांच्या यात्रेला जायला 10 दिवस लागायचे, आता तुम्ही समृद्धीने 3 घंट्यात पोचता. तसं पावसाने सुद्धा आपला स्पीड बदललेला आहे. तो येतो, धो पडतो आणि वाहून जातो. कारण पाणी मुरवण्यासाठी ज्या जागा पाहिजे त्या जागा आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे.
भारतीय संविधानाचे निर्माते युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्तानं देशभर भीम जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. शहराच्या संविधान चौकात या पावन दिनाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी एकत्रित गोळा झालेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण भीमसैनिकांच्या वतीनं साजरा करण्यात आला. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. चंद्रपूर लोकसभेतील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते सुनील शेट्टी मैदानात उतरले. भद्रावती शहरात आयोजित त्यांच्या रोड शोला तुफान प्रतिसाद मिळाला. मतदारसंघाच्या विकासासाठी सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचं आवाहन सुनील शेट्टी यांनी केलं. भद्रावती शहराच्या प्रवेशद्वारापासून निघालेल्या रोड शोने नगर भ्रमण केलं. चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या प्रचारासाठी आगामी काळात आणखी काही सेलिब्रिटी मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80. लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.